लास्ट लेक्चरला आपलं काय झालं होतं शनिवारी? पार्ट्स ऑफ ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस संपलेला आहे का? सर तुम्ही एक्झाम्पल दिलते. सोडवायला तुम्हाला एक्झाम्पल दिले होते ना, आपण काही एक्झाम्पल सोडवून घेतले होते, बरोबर आहे? सर तुम्ही 10 दिलते सोडवायला आणि 10 सोडवून दिलते. ठीक आहे, 10 सोडवून दिले होते आणि राहिलेले 10 सोडवायला 10 सोडवायला दिले होते. तर ठीक आहे, ते 10 तुम्ही सोडवून ठेवा. त्याच्यानंतर आता आपण पुढच्या पार्टकडे वळायचं आहे. तो आपला पुढचा भाग आहे, तो आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. दिसतंय सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. तर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा पार्ट आपल्याला आता पाहायचा आहे. नवीन पार्ट आहे आणि ग्रामरच्या पार्ट मधला शेवटचा पार्ट आहे. तर जसं आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे, ग्रामरचे वेगवेगळे भाग पाहिलेले आहेत, तसंच हा सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशनचा एक पार्ट आहे. आपण सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन सेपरेट बघितलं होतं. इंट्रोगेटिव्हचं आपण स्टेटमेंट करत होतो, एक्सक्लेमेटरीचं स्टेटमेंट करत होतो. त्यानंतर दुसरा प्रकार पाहिला होता सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशनचा, तो ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह आहे, जो आपला लास्ट लेक्चरला संपलेला आहे. तर हा सुद्धा एक सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशनचाच भाग आहे. डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच त्याला म्हटलं जातं. प्रत्यक्षचं अप्रत्यक्ष कथन करणे किंवा अप्रत्यक्ष कथनाचं प्रत्यक्ष कथन करणे. तर आता हे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे काय नेमकं, तर ते आपल्याला तिथं पाहायचं आहे. इन कन्व्हर्सेशन द वर्ड्स ऑफ स्पीकर आर रिपोर्टेड इन 2 वेज. ज्यावेळी आपण बोलत असतो त्यावेळी बोलणाऱ्याचे शब्द हे 2 पद्धतीने सांगितले जातात, डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच, म्हणजे प्रत्यक्ष कथन आणि अप्रत्यक्ष कथन. आता डायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय ते आपल्याला पुढे बघायचं आहे. इनडायरेक्ट स्पीच द ऍक्च्युअल वर्ड्स ऑफ स्पीकर आर कोटेड. डायरेक्ट स्पीच मध्ये काय केलं जातं, तर बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे सांगितले जातात. फॉर एक्झाम्पल, अश्विनी सेड दिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह. तर अश्विनी म्हणाली, हेच ते ठिकाण जिथे मी राहत आहे. तर हे बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे सांगितले गेले ज्यावेळी जातात त्यावेळी त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे ज्यावेळी सांगितले जातात त्यावेळी त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. आणि इनडायरेक्ट स्पीच पुढे आहे. इन इनडायरेक्ट स्पीच वेन द वर्ड्स ऑफ स्पीकर आर रिपोर्टेड विदाउट कोटिंग एक्झॅक्ट वर्ड्स. इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय केलं जातं, मात्र बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे न सांगता त्याच्यामध्ये काही बदल केला जातो आणि सांगितलं जातं. आता वरचं जे वाक्य होतं, अश्विनी सेड दिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह, त्याचं इनडायरेक्ट खाली केलेलं आहे. अश्विनी सेड दॅट इट वॉज द प्लेस वेअर शी लिव्ह. आता जे लाल अक्षरात दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. सुरुवात बघा, इथं अश्विनी सेडला अश्विनी सेड आहे तसं लिहिलेलं आहे. अश्विनी सेडला अश्विनी सेड हे आहे तसं इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर धिसचा बदल जो आहे तो इथं इट असा केलेला आहे आणि कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा जे आहे हे काढून त्याचा बदल दॅट असा केलेला आहे. इजचा बदल जो आहे तो वॉज असा केलेला आहे आणि द प्लेस वेअर आयचा बदल शी असा केलेला आहे. हे आय इथं पहिल्या वाक्यात आय होतं, इनडायरेक्टच्या वाक्यात शी असं केलेलं आहे. लिव्ह हे क्रियापद होतं, त्याचं लिव्ह असा बदल केलेला आहे. म्हणजे डायरेक्ट स्पीच जे आहे त्याच्यामध्ये बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे सांगितले जातात, त्यामुळे त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये कोणताही सर्वनामांमधला बदल, काळामधला बदल किंवा ठिकाणदर्शक शब्दांमधला बदल हा केला जात नाही. परंतु इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय केलं जातं, असे सर्वनामांमधले, काळामधले, त्यानंतर ठिकाणदर्शक शब्द जे आहेत त्याच्यामधले बदल जे आहेत ते केले जातात, म्हणून त्याला इनडायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. आता हे मराठी जर वाक्य तुम्हाला सांगायचं झालं तर डायरेक्ट स्पीच मध्ये ते वाक्य असं होतं बघा, अश्विनी सेड दिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह. हेच ते ठिकाण, अश्विनी म्हणाली हेच ते ठिकाण जिथे मी राहत आहे. आणि त्याचं इनडायरेक्ट करत असताना अश्विनी सेड दॅट इट वॉज द प्लेस वेअर शी लिव्ह. अश्विनी म्हणाली की तेच ते ठिकाण जिथे ती राहत होती. म्हणजे हेच ते ठिकाण, त्याचा बदल तेच ते ठिकाण, आणि राहत आहे, राहत होती, आणि जिथं मी राहत आहे आणि जिथं ती राहत होती, म्हणजे मी राहत आहे आणि ती राहत होती. तर असे जे शब्दांचे बदल केले जातात डायरेक्ट स्पीच मध्ये आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये, तर हा त्याच्यातला फरक आहे. बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे सांगणं
याला डायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. आणि बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे न सांगता ठिकाणदर्शक शब्द, काळ, सर्वनाम यामध्ये जे बदल केले जातात त्या वाक्याला इनडायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. तर हा महत्वाचा फरक जो आहे डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच मधला तो आपल्याला इथं पाहायला मिळालेला आहे. तर आता डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे, परंतु ते करत असताना आपल्याला त्याच्यात ते एलिमेंट माहिती असणं गरजेचं आहे. डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच मधले वाक्याचे भाग जे आहेत त्याला एलिमेंट असं आपण म्हणतो. एलिमेंट्स इन डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच याच्यामध्ये काही भाग आहेत, ते भाग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ते भाग कोणते आहेत बघा. एलिमेंट्स इन डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच असं म्हटलेलं आहे पुढे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं बघा. पहिला जो एलिमेंट आहे डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच मधला तो रिपोर्टर आहे. रिपोर्टर म्हणजे ते वाक्य बोलणारा, त्यालाच आपण दुसऱ्या शब्दामध्ये स्पीकर असं म्हणतो. तर जो वाक्य बोलणारा व्यक्ती आहे त्याला रिपोर्टर किंवा स्पीकर असं म्हटलं जातं. वाक्य बोलणारा अवतरण चिन्हातील वाक्य ज्यानं म्हटलेलं आहे. मगाशी आपण जे वाक्य पाहिलं होतं अश्विनी सेड. अश्विनी सेड नंतर अवतरण चिन्ह सुरू झालं होतं. दिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह. तर हे दिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह हे सेंटेन्स जे आहे हे अश्विनीनं बोललेलं आहे. त्यामुळं अश्विनी ही त्या वाक्याची बोलणारी व्यक्ती झाली. ती वाक्य सांगणारी व्यक्ती झाली. त्याला रिपोर्टर किंवा स्पीकर असं म्हटलं जातं. त्यानंतर रिपोर्टिंग व्हर्ब एक असतं. ते रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे ते नेहमी सेड किंवा सेड टू असं आलेलं असतं. आता काही वाक्यामध्ये वेगळं येईल. सेड किंवा सेड टू हे रिपोर्टिंग व्हर्ब येतं वाक्यामध्ये, त्याला रिपोर्टिंग व्हर्ब असं म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला निवेदकाचं क्रियापद म्हटलं जातं. निवेदकाचं क्रियापद म्हणजेच बोलणाऱ्या व्यक्तीनं वापरलेलं क्रियापद. फॉर एक्झाम्पल अश्विनी सेड. अश्विनी नंतर सेड जे वापरलेलं आहे ते रिपोर्टिंग व्हर्ब आहे. तर हे एक माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर लिस्नर, वाक्य ऐकणारा व्यक्ती कोण आहे हे माहिती असणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. काही वाक्यात लिस्नर असतो, काही वाक्यात लिस्नर नसतो. मगाशीच्या वाक्यामध्ये लिस्नर नव्हता, परंतु काही वाक्य आपण पुढे अशी पाहणार आहोत ज्याच्यामध्ये लिस्नर असणार आहे. तर तो एक असतो भाग. आणि त्यानंतर रिपोर्टेड स्पीच म्हणजे हे जे अवतरण चिन्हात दाखवलेलं वाक्य आहे त्याला रिपोर्टेड स्पीच असं म्हटलं जातं. निवेदकाचं वाक्य, बोलणाऱ्या व्यक्तीचं वाक्य, तर त्याला रिपोर्टेड स्पीच असं म्हटलं जातं. तर हे 4 पार्ट आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मधले. आता याच्यातल्या कोणत्या कोणत्या भागामध्ये काय बदल होतो किंवा काय बदल करावा लागतो आपल्याला ते पुढे पाहायचं आहे. परंतु हे 4 भाग आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना 4 भाग असतात वाक्यामध्ये. रिपोर्टर ज्याला आपण स्पीकर असं म्हणतो, रिपोर्टिंग व्हर्ब ज्याला निवेदकाचं क्रियापद असं म्हणतो, लिस्नर जो ऐकणारा व्यक्ती आहे ते वाक्य ऐकणारा, आणि रिपोर्टेड स्पीच म्हणजे अवतरण चिन्हातील वाक्य. तर हे सगळे वाक्य जे आहेत, हे सगळे भाग जे आहेत ते डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे आहेत. हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आले की डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे जे बदल आहेत ते बदल तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि या 2 गोष्टी तुम्हाला करता आले की तुम्हाला डायरेक्टचं इनडायरेक्ट किंवा इनडायरेक्टचं डायरेक्ट स्पीच करता येतं. तर हा तो भाग आहे. त्याच्यानंतर पुढे आता आपल्याला बघायचं आहे त्याचेच एक्सप्लेनेशन आहे. इट कॅन बी नोटिस्ड दॅट इन डायरेक्ट स्पीच इन्व्हर्टेड कॉमाज आर युज्ड टू मार्क द ऍक्च्युअल वर्ड्स ऑफ द स्पीकर. तुम्ही डायरेक्ट स्पीच मध्ये पाहिलं असेल की बोलणाऱ्याचे शब्द कोणते आहेत हे दाखवण्यासाठी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. डबल इन्व्हर्टेड कॉमाज जे आहेत, 2 अवतरण चिन्ह जे आहेत ही वापरली जातात वाक्याच्या पुढे आणि वाक्याच्या पाठीमागे. वेअर ॲज इन इनडायरेक्ट स्पीच, परंतु इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय केलं जातं, इन्व्हर्टेड कॉमाज आर रिमूव्ड. जे काही इन्व्हर्टेड कॉमाज आहेत ते काय केले जातात, अवतरण चिन्ह जे आहे ते काढून टाकली जातात. डिपेंड अपॉन दी टेन्स ऑफ रिपोर्टिंग वर्ब अँड रिपोर्टेड स्पीच, सर्टन चेंजेस इन सेंटेन्स स्ट्रक्चर आर मेड. वाक्यातील अवतरण चिन्हातील वाक्य आणि अवतरण चिन्हाच्या बाहेर असणारं जे काही निवेदकाचं क्रियापद आहे रिपोर्टिंग वर्ब याच्या काळावरून वाक्यांच्या रचनेमध्ये काही बदल केले जातात. आता हे आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे बदल माहिती असणं गरजेचं आहे. हे जर बदल माहिती नसतील तर मात्र आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट किंवा इनडायरेक्टचं डायरेक्ट करणं जमणार नाही. त्यामुळे वाक्याच्या काळावरती आणि रिपोर्टिंग वर्ब जे आहे त्याच्या काळावरती अवलंबून असतं की वाक्यामध्ये कोणते बदल करायचे आहेत. वाक्यामध्ये कोणते बदल करायचे आहेत. तर ते बदल आता आपल्याला काय करायचे इथं पाहायचे आहेत. म्हणजे इट कॅन बी स्टडीड ॲज फॉलोज. द चेंजेस कॅन बी स्टडीड ॲज फॉलोज. आता ते चेंजेस जे आहेत हे खालील प्रमाणे आपल्याला पाहावे लागणार आहेत. आता इथून पुढे मात्र काय करायचं आहे, कान डोळे उघडे ठेवायचे आणि जे काही मी तुम्हाला चेंजेस सांगतोय ते व्यवस्थित लक्षात घ्यायचे. हे तुम्हाला नोट्स मी पाठवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आपल्या ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसच्या नोट्स ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला पाठवायच्या राहिलेल्या आहेत. तर ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसच्या नोट्स आज तुम्हाला मी पाठवतो, त्या लिहून काढा. आणि जसं हा पार्ट होईल डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा तसं 1-2 पेजेस तुम्हाला पाठवून जाईल. कारण तुम्हाला आधी बदल लिहून काढणं गरजेचं आहे. बदल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला
थोडेसे लक्षात येणं गरजेचं आहे. बदल लक्षात आले की मग डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करणं तुम्हाला सोपं जाईल. तर ते बदल आपल्याला आता पाहायचे आहेत. सगळ्यांनी आता काय करायचं आहे, हे पार्ट्स लक्षात ठेवा. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच चेंज एलिमेंट्स जे आहेत हे लक्षात ठेवा. रिपोर्टर, रिपोर्टिंग वर्ब, लिस्नर आणि रिपोर्टेड स्पीच हे 4 पार्ट आहेत. त्याच्यानंतर आता त्याचे बदल आपल्याला पाहायचे. आता डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मधले जे बदल होतात, ते बदल जे आहेत हे बदल काय होतात बघा. मी तुम्हाला ते 4 एलिमेंट सांगतो बदलचे, बदल होणारे. तर ते जे बदल आहेत ते बदल बघा, एकतर प्रोनाउन्स मध्ये होतात, त्यानंतर टेन्स मध्ये होतात, त्यानंतर ऍडव्हर्ब्स मध्ये होतात आणि कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा याच्यामध्ये होतात. आणि रिपोर्टिंग वर्ब एक आहे. कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा आणि त्याच्या पुढे डॅश करून रिपोर्टिंग वर्ब याच्यामध्ये बदल होतात. एवढे बदल लक्षात ठेवायचे. म्हणजे रिपोर्टिंग वर्ब सुरुवातीला घेऊन आपण कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा नंतर टाकलं तरी चालतं. रिपोर्टिंग वर्ब नंतर कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा येतो. तर याच्यामध्ये बदल होतात. हे बदल लक्षात ठेवायचे. हे 4 गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या. इथं जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. प्रोनाउन्स मध्ये बदल होणार आहेत, सर्वनामामध्ये बदल होणार आहे. टेन्स वाक्याच्या काळामध्ये बदल होणार आहे. त्यानंतर ऍडवर्ब जे आहेत वाक्यातले. आता ऍडवर्ब तुम्हाला आपण पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये शिकवलेला आहे. ऍडवर्ब कोणत्या प्रकारचे असतात, कसे आयडेंटिफाय करायचे. रिपोर्टिंग वर्ब तुम्हाला सांगितले, सेड, सेड टू असतं, काही ठिकाणी वेगळं असणार आहे, जे आपण त्या वाक्याच्या प्रकारानुसार पाहणार आहोत पुढे. आणि कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा जो आहे तिथं बदल होतो. तर ह्या 4 प्रकारांमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदल होतो. ह्या 4 प्रकारच्या एलिमेंट मध्ये वाक्यात प्रोनाउन्स, टेन्स, ऍडवर्ब आणि रिपोर्टिंग वर्ब आणि कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा. तर हे काय करायचं आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. तर ते बदल आपल्याला पुढे पाहायचे. नंबर 1 चा जो बदल आहे तो कसा बदल आहे बघा. नंबर 1 चा जो बदल आहे तो बदल काय आहे. When the reporting verb is in the simple present tense or simple future tense, the tenses of direct speech does not change in the indirect speech. हे काय म्हणतंय वाक्य परत एकदा ऐका. ज्यावेळी निवेदकाचं क्रियापद रिपोर्टिंग वर्ब हे सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असतं, त्यावेळी अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ जो आहे तो बदलत नाही. डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना, चेंजेस करत असतानाच्या ह्या गाईडलाईन्स आहेत. या गाईडलाईन्स मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, गाईडलाईन्स फॉर कन्व्हर्टिंग डायरेक्ट स्पीच इंटू इनडायरेक्ट स्पीच असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला जो बदल सांगितलेला आहे तो काय आहे. रिपोर्टिंग वर्ब जर रिपोर्टिंग वर्बच्या स्वरूपावरती अवलंबून आहे. रिपोर्टिंग वर्ब जे आहे हे वर्ब जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये किंवा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्याचा काळ बदलत नाही. टेन्सेस जे आहेत हे डज नॉट चेंज. डायरेक्ट स्पीचचे टेन्स जे आहेत हे चेंज होत नाहीत इनडायरेक्ट स्पीच करत असताना. फॉर एक्झाम्पल डायरेक्ट स्पीच मध्ये म्हटलेलं बघा, अरुण सेज. सेज हे जे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि त्याला यस हा प्रत्यय लागलेला आहे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला. म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा यस हा प्रत्यय हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लागतो. आणि त्यानंतर पुढे त्यानं वाक्य कंसात काय चिन्हात काय दिलेलं आहे तर आय लव्ह माय कंट्री. आता याच्यामध्ये आय या प्रोनाउन मध्ये बदल होईल आणि माय या प्रोनाउन मध्ये बदल होईल. लव्ह जे क्रियापद आहे हे काळासाठी वापरलं गेलेलं आहे, याच्यामध्ये बदल होणार नाही. त्यामुळे इनडायरेक्ट स्पीच करत असताना काय होईल त्याचं, अरुण सेज कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाच्या जागी दॅट, आयचा बदल ही असा होईल अरुणच्या वचनाप्रमाणे, कारण कोण म्हणतंय ते वाक्य ते आपल्याला तिथे सांगायचं आहे. त्यानंतर लव्स असं म्हटलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल ह्या क्रियापदाला यस प्रत्यय इथं लावलाय, परंतु सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तृतीय पुरुषी करता आल्यामुळे इथं आपण यस प्रत्यय लावलेला आहे, तो सिंपल प्रेझेंट मध्येच राहील. आणि मायचा बदल हिज कंट्री असा होईल, कारण माय हे अरुण बद्दलच वापरलेलं आहे. अरुणच्या वचनानुसार मग त्याचं पॉझिटिव्ह प्रोनाउन जे मायचा बदल हिज असं होईल. त्यामुळे अरुण सेज कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय लव्ह माय कंट्री या वाक्याचा बदल जो आहे तो अरुण सेज दॅट ही लव्स हिज कंट्री असा होईल इनडायरेक्ट मध्ये. तर अशा प्रकारे अवतरण चिन्हातील वाक्यामधील काळामध्ये बदल होत नाही किंवा होत नाही ज्यावेळी अवतरण चिन्हाच्या बाहेर येणारं रिपोर्टिंग वर्ब हे साध्या वर्तमान काळात किंवा साध्या भविष्य काळात असतं. दुसरं सेंटेन्स बघा डायरेक्ट स्पीच मध्ये, मदर विल से टू कृष्णा. विल से हे जे आहे हे याच्यात आलेलं आहे, साध्या भविष्य काळामध्ये आहे. त्यामुळं अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये बदल होणार नाही, वाक्याच्या काळामध्ये बदल होणार नाही. मदर विल से टू कृष्णा युअर क्लास बिगिन्स ऍट 8 असं आहे. तर युअरचा बदल फक्त इथं होईल. तर त्याचं सेंटेन्स कसं होतं बघा इंडायरेक्ट मध्ये, मदर विल से. आता विल से हे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आलेलं आहे, त्यामुळं
आतला काळ बदलणार नाही, फक्त प्रोनाउन आणि ऍडव्हर्ब मध्ये बदल होतील. तर इथं कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा कडून दॅट टाकलेला आहे, तो एक बदल केलाय. आणि युअर क्लासचा बदल हिज क्लास असा केलेला आहे, कारण हिज हे कृष्णाबद्दल वापरलेलं आहे, त्याच्या वचनाप्रमाणे आपल्याला तिथं बदल करावा लागणार आहे. त्यामुळे मदर विल से टू कृष्णा युअर क्लास बिगिन्स ॲट 8 या वाक्याचा इनडायरेक्ट करत असताना मदर विल से टू कृष्णा दॅट हिज क्लास बिगिन्स ॲट 8. बिगिन्सला बिगिन्स आहे तसं राहिलेलं आहे, कारण का तर वाक्याचा काळ बदलायचा नाही असं आपण सांगितलेलं होतं. त्यामुळे बिगिन्सला बिगिन्स आहे तसं राहिलं, फक्त युअरचा बदल जो आहे तो हिज असा झालेला आहे आणि कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाचा बदल दॅट मध्ये करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीनं पहिला जो नियम आहे तो काय आहे, तर अवतरण चिन्हाबाहेरील रिपोर्टिंग व्हर्ब निवेदकाचं क्रियापद ह्याचं जर स्वरूप साध्या भविष्य काळातलं किंवा साध्या वर्तमान काळातलं असेल तर वाक्यातील काळामध्ये चेंजेस होत नाहीत. तर हा पहिला बदल आहे. हा पहिला बदल सगळ्यांच्या लक्षात आला आहे. पुढचा बदल जो आहे तो काय आहे बघा. आता बी नंबरचा बदल आहे तो टेन्स मधला आहे. अगोदर काय पाहिलं आपण, रिपोर्टिंग व्हर्बचं स्वरूप जे आहे ते सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल फ्युचर असेल तर वाक्यातील काळात बदल करायचा नाही. आता राहिला जो काळ पण जो आहे तो सिंपल पास्ट टेन्स आहे. जर रिपोर्टिंग व्हर्ब सिंपल पास्ट टेन्स मध्ये आले तर काय करायचं. आता ह्याचा जो बदल आहे तो आता हा फार मोठा बदल आहे. तुम्हाला हा एका याच्यात लक्षात राहणार नाही. तुम्ही जसं त्याचा अभ्यास कराल तसं ते लक्षात राहील. किंवा थोडक्यात एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो ते कसं लक्षात ठेवायचं आहे त्याचं. तर पहिल्यांदा तो नियम बघूयात आणि कसं लक्षात ठेवायचं ते आपण पुढे पाहूया. तर बघा, बी चेंज जो आहे तो बी मधला दुसरा बदल जो आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मधला तो काय सांगतोय, वेन द रिपोर्टिंग वर्ब इज इन द प्रेझेंट पास्ट टेन्स द चेंजेस इन द टेन्स ऑफ डायरेक्ट स्पीच टेक प्लेस ॲज फॉलोज. जर निवेदकाचं क्रियापद भूतकाळी असेल तर डायरेक्ट सेंटेन्स मधील वाक्याच्या काळामध्ये खालीलप्रमाणे बदल होतील. डायरेक्ट सेंटेन्स मधील वाक्याच्या काळामध्ये खालीलप्रमाणे बदल होतील. जर रिपोर्टिंग व्हर्ब सिंपल पास्ट टेन्स मध्ये किंवा पास्ट टेन्स मध्ये असेल तर असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये रिपोर्टिंग व्हर्ब असेल तर काय होईल सांगितलेलं आहे. टेन्स बदलणार नाही अवतरण चिन्हात वाक्याचा. परंतु जर पास्ट टेन्स मध्ये जर ते आलं तर मात्र वाक्याच्या काळामध्ये बदल होतात. तर ते बदल खालीलप्रमाणे होतात. तर आता बदल कसा होतो बघा, सिरियल नंबर दिले 1 2 3 4 5 6 टेबलवरती. त्यानंतर रूल दिलेला आहे कोणता टेन्स कोणत्या टेन्समध्ये चेंज होतो आणि त्याचं एक्झाम्पल पुढे आपण दिलेलं आहे. तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा बदल जो आहे तो सिंपल पास्ट टेन्स मध्ये होतो जर रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्स मध्ये आलं तर. साध्या वर्तमान काळाचा बदल साध्या भूतकाळामध्ये होतो. फॉर एक्झाम्पल, हरीश सेड. सेड हे क्रियापदाचं स्वरूप बघा. आता सेड जे क्रियापदाचं स्वरूप आहे हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि क्रियापदाचं दुसरं रूप सिंपल पास्ट टेन्स मध्ये येतं. म्हणजेच ते पास्ट टेन्स मध्ये आहे. मग आता वाक्यातील काळामध्ये बदल होणार आहेत. काळाचे बदल होत होत इतर सुद्धा बदल होणार आहेत. इतर बदल सुद्धा आपण परत पाहणार आहोत याच बदलांच्या यादीमध्ये. परंतु इथं काळाचा बदल लक्षात ठेवा. सिंपल प्रेझेंट टेन्सचा बदल सिंपल पास्ट मध्ये, साध्या वर्तमान काळाचा बदल साध्या भूतकाळामध्ये होणार आहे. फॉर एक्झाम्पल, हरीश सेड आय ईट अन ऍपल. ईट हे क्रियापदाचं दुसरं रूप पहिलं रूप आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तर त्याचा इनडायरेक्ट होत असताना हरीश सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाकडून दॅट. आयचा बदल हरीशच्या वचनाप्रमाणे होईल ही आणि ईटचा बदल क्रियापदाच्या दुसऱ्या रूपामध्ये होईल एट अन ऍपल. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल. म्हणजे साधा वर्तमान काळ जर आलेला असेल अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये आणि रिपोर्टिंग व्हर्ब जर भूतकाळी स्वरूपात असेल तर साध्या वर्तमान काळाचा बदल साध्या भूतकाळामध्ये केला जातो. त्यानंतर दुसरा टेन्सचा बदल आहे त्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस चेंजेस टू पास्ट कंटिन्युअस. चालू वर्तमान काळाचा बदल चालू भूतकाळामध्ये करायचा आहे. चालू वर्तमान काळाचा बदल चालू भूतकाळामध्ये करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, हरीश सेड आय एम इटिंग अन ऍपल. एम इटिंग जे आहे हे क्रियापदाचं स्वरूप तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला टेन्स शिकवताना शिकवलेलं आहे. एम इटिंग, एम हे प्रेझेंट साठी वापरलेलं आहे आणि इटिंग हे कंटिन्युअस साठी वापरलेलं आहे कारण क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आहे. तर त्याचा बदल जो आहे तो चालू भूतकाळात होणार आहे. चालू वर्तमान काळाचा बदल चालू भूतकाळामध्ये. हरीश सेड आय एम इटिंग अन ऍपल याचा जो बदल आहे तो हरीश सेड दॅट ही वॉज इटिंग अन ऍपल. एम इटिंगचा बदल वॉज इटिंग असा झालेला आहे. वॉज इटिंग, एम इटिंगचा बदल वॉज इटिंग आणि आयचा बदल ही असा झालेला आहे कारण ही जे आहे ते आय जे आहे ते हरीशसाठी वापरलेलं आहे फर्स्ट पर्सन साठी. तर हे अशा पद्धतीनं साध्या वर्तमान काळाचा बदल साध्या भूतकाळात, चालू वर्तमान काळाचा बदल चालू भूतकाळात. तसंच पुढचा तिसरा बदल आहे प्रेझेंट परफेक्ट चेंजेस टू पास्ट परफेक्ट. पूर्ण वर्तमान काळाचा बदल पूर्ण भूतकाळामध्ये होतो.
म्हणजे जेवढे हे 3 सिंपल, कंटिन्युअस आणि परफेक्ट टेन्सेस जे आहेत, याचा बदल सिंपल सिंपल, कंटिन्युअस आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्स याचा बदल सिंपल, कंटिन्युअस आणि परफेक्ट पास्ट मध्ये करायचा आहे. म्हणजे वर्तमान काळाचा बदल भूतकाळामध्ये करायचा, लक्षात ठेवायचं. तर पूर्ण वर्तमान काळाचा बदल पूर्ण भूतकाळामध्ये होतो. एक्झाम्पल, हरीश सेड आय हॅव इटन. हॅव इटन लक्षात ठेवायचं. क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाच्या आधी हॅव किंवा हॅज आलेलं असेल तर ते पूर्ण वर्तमान काळाचं स्वरूप असतं. तर त्याचं हॅड इटन असं होतं. हरीश सेड आय हॅव इटन एन ऍपल. त्याचा बदल जो आहे तो हरीश सेड दॅट ही हॅड इटन एन ऍपल. आता तुम्हाला सांगितलेलं आहे ही जे आहे ते हरीश बद्दल वापरलेलं आहे, त्यामुळे त्याचा बदल आयचा बदल ही असा केलेला आहे, हरीशसाठी वापरलेलं होतं. दॅट हे कॉमा इन्व्हर्टेड कॉमासाठी आहे आणि हॅव इटनचं हॅड इटन झालेलं, म्हणजेच पूर्ण वर्तमान काळाचा बदल पूर्ण भूतकाळामध्ये झालेला आहे. तर अशा प्रकारे हे काळाचे बदल पुढे अजून आहेत. सिंपल पास्ट टेन्स जर आलेला असेल, आता सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट झाला, पण काही वाक्य जे आहेत ते सिंपल पास्ट मध्ये आहेत. तर सिंपल पास्टचा बदल जो आहे तो परफेक्ट पास्ट मध्ये करायचा आहे. साध्या भूतकाळाचा बदल पूर्ण भूतकाळामध्ये करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, हरीश सेड आय एट एन ऍपल असं वाक्य आहे. त्याचा बदल हरीश सेड दॅट ही हॅड इटन एन ऍपल असा होईल. तर साध्या भूतकाळाचा बदल पूर्ण भूतकाळामध्ये करायचा आहे. हरीश सेड आय एट एन ऍपल असं वाक्य आहे. त्याचा बदल करत असताना हरीश सेड दॅट ही हॅड इटन एन ऍपल असं होईल. त्यानंतर जर चालू भूतकाळ आलेला असेल तर त्याचं काय करायचं? पास्ट कंटिन्युअस चेंजेस टू पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. चालू भूतकाळाचा बदल जो आहे तो चालू पूर्ण भूतकाळामध्ये. फॉर एक्झाम्पल, हरीश सेड आय वॉज इटिंग एन ऍपल. हरीश सेड आय वॉज इटिंग एन ऍपल. वॉज इटिंग आहे तर वॉजचा बदल हॅड बीन असा होतो. हे आपण सहाय्यकारी क्रियापदाच्या बदलामध्ये पाहणार आहोत. तर वॉचचा बदल हॅड बीन होतो, त्यामुळे तो चालू पूर्ण भूतकाळामध्ये जातो. तर त्याचा बदल तसा होईल. हरीश सेड आय वॉज इटिंग एन ऍपल याचं इनडायरेक्ट करत असताना हरीश सेड दॅट ही हॅड बीन इटिंग एन ऍपल असा होईल. हॅड बीन इटिंग, हॅड हे पास्ट साठी वापरलेलं आहे, BEEN हे पूर्ण काळासाठी वापरलेलं आहे आणि इटिंग ING जे आहे ते चालू काळासाठी. म्हणजे मग हा चालू पूर्ण भूतकाळ आहे. तर साध्या चालू भूतकाळाचा बदल चालू पूर्ण भूतकाळामध्ये करायचा आहे. साध्या भूतकाळाचा बदल पूर्ण भूतकाळामध्ये करायचा आहे. आणि शेवटचा बदल आहे सिंपल फ्युचरचा. सिंपल फ्युचर चेंजेस टू वुड प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ब. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये शाल किंवा विल आणि क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जातं. त्याच्यामध्ये काय केलं जातं तर शाल किंवा विल याच्या ऐवजी शुड किंवा वुड असं वापरलं जातं आणि क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जे शाल विल येतं त्याचंच भूतकाळी रूप शुड वुड असं वापरलं जातं. मग डायरेक्ट स्पीच मध्ये हरीश सेड आय विल ईट एन ऍपल असं आहे, तर त्याचं हरीश सेड दॅट ही वुड ईट एन ऍपल असं होईल. तर हे वाक्यातल्या काळामधले बदल आहेत. काळामधले जे बदल आहेत हे बदल सगळ्या परत एकदा फक्त थोडक्यात काळांचे बदल सांगतो एक्झाम्पल्स न सांगता. साधा वर्तमान काळ जो आहे त्याचा बदल साध्या भूतकाळात होईल. चालू वर्तमान काळाचा बदल चालू भूतकाळात होईल. पूर्ण वर्तमान काळाचा बदल पूर्ण भूतकाळात होईल. साध्या भूतकाळाचा बदल पूर्ण भूतकाळात होईल. चालू भूतकाळाचा बदल चालू पूर्ण भूतकाळात होईल. आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये शाल विल जे आलेलं असतं त्याचं शुड वुड असं होईल भूतकाळी रूप. साधा वर्तमान काळ त्याचा बदल साधा भूतकाळ. चालू वर्तमान काळ त्याचा बदल चालू भूतकाळ. चालू पूर्ण वर्तमान काळ त्याचा बदल पूर्ण भूतकाळ. साध्या भूतकाळाचा बदल पूर्ण भूतकाळात आणि चालू भूतकाळाचा बदल चालू पूर्ण भूतकाळात. तर अशा पद्धतीने हे टेन्सेसचे बदल जे आहेत हे होतात. याच्यानंतर पुढचे बदल आपल्याला पाहायचे सहाय्यकारी क्रियापदामधले बदल. म्हणजे टेन्स जो आहे त्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदामध्ये काय बदल होतात. तर डायरेक्ट स्पीच मध्ये कॅन जर आलेला असेल वाक्यामध्ये, CAN कॅन हे जर मॉडेल ऑक्झिलरी आलेलं असेल, ऑक्झिलरी किंवा मॉडेल ऑक्झिलरी हे सगळं इथं आहे, तर त्याचा बदल जो आहे तो कुड भूतकाळी रूपामध्ये करायचा आहे. कॅनचा बदल कुड असा करायचा आहे. मे MAY मे हे मॉडेल ऑक्झिलरी आहे, त्याचा बदल माइट असा करायचा आहे. मेचा बदल माइट असा करायचा आहे. शाल किंवा विल आलेला असेल तर त्याचा बदल शुड किंवा वुड असा. शालचा बदल शुड आणि विलचा बदल वुड असा करायचा आहे. एम इजचा बदल वॉज असा होईल. आता एम इजचा बदल वॉज दिलाय, परंतु काही ठिकाणी वेअर असा सुद्धा होतो. ते आता कर्त्यावरती अवलंबून आहे. एम इजचा बदल वॉज दाखवलेला आहे, परंतु कर्ता जर अनेक वचने आलेला असेल तर त्याचं परत वेअर असं आणि आरचा बदल वेअर असा दाखवलेला आहे.
हॅव हॅजचा बदल जो आहे तो हॅड असा करायचा. आता हे जे बदल दिलेले आहेत तुम्हाला हे काळामधलेच बदल आहेत ऍक्च्युली. म्हणजे एम इज आरचं वॉज वेअर होईल. एम इज आर हे प्रेझेंट मध्ये वापरलं जातं, वॉज वेअर हे पास्ट मध्ये वापरलं जातं. हॅव हॅज हे परफेक्ट टेन्सच्या परफेक्ट प्रेझेंट मध्ये वापरलं जातं. त्याचं हॅड जे होतं ते परफेक्ट पास्ट मध्ये होतं. मस्टचं हॅड टू होतं आणि वॉज जे आहे ते साध्या भूतकाळातलं आहे. त्याचं हॅड बीन हे साध्या म्हणजे चालू पूर्ण भूतकाळामध्ये होतं. वॉज जे आहे ते वॉजचा हॅड बीन होतं. आपण ते एक सेंटेन्स पाहिलेलं होतं जिथं पूर्ण भूतकाळ आहे त्याचं चालू पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर होतं. चालू भूतकाळाचं चालू पूर्ण भूतकाळामध्ये, चालू भूतकाळाचं चालू पूर्ण भूतकाळामध्ये. तर वॉजचा बदल हॅड बीन असा होतो. तर हे सहाय्यकारी क्रियापदामधले बदल आहेत. हे बदल लक्षात ठेवा, कारण जिथे जिथे हे सहाय्यकारी क्रियापद येतील सगळी तिथे तिथे तुम्हाला काय करावं लागेल, तो बदल करावा लागेल. टेन्सचे बदल लक्षात ठेवले तर हे बाकीचे जे काही टू बी ची रूप आहेत सहाय्यकारी क्रियापदाची याचा बदल लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण टू बी रूप जे आहेत ही टेन्स मध्ये बदलतात. पण मॉडल ऑक्झिलरी लक्षात ठेवा. कॅनचा कुड होईल, मेचा माइट होईल, शाल विलचा शुड वुड असा होईल, मस्टचा हॅड टू असा होईल आणि वॉचचा हॅड बीन असा होईल. तर हा सहाय्यकारी क्रियापदामधला बदल आहे. त्यानंतर आता प्रोनाउन मधले बदल लक्षात ठेवायचे आपल्याला. आपण आतापर्यंत काय पाहिलं होतं, काळामधले बदल पाहिले होते, काळामधले बदल पाहिले होते. आता सहाय्यकारी क्रियापद म्हणजे सुद्धा काय आहे तर ते काळासाठीच वापरलं जातं. सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते काळासाठीच वापरलं जातं. आता प्रोनाउन मधले बदल आपल्याला लक्षात ठेवायचे. प्रोनाउन मध्ये 3 बदल आहेत. जसं प्रोनाउन आपले 3 प्रकारचे आहेत, म्हणजे प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी. तसेच बदल इथं प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी मध्ये होणार आहे. तर बघा, प्रथम पुरुषी आता सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट जे आहे प्रोनाउनचे त्याच्यानुसार ते बदल सांगितलेले आहेत. इफ द सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स इन इनव्हर्टेड कॉमास इज फर्स्ट पर्सन, देन द चेंजेस शुड बी मेड अकॉर्डिंग टू स्पीकर्स पर्सन. जर समजा अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये प्रथम पुरुषी सर्वनाम जर आले, प्रथम पुरुषी सर्वनाम लक्षात ठेवायचं, हे जे फर्स्ट पर्सन म्हटलेलं आहे, प्रथम पुरुषी सर्वनाम जर वाक्यामध्ये आले तर त्याचा बदल जो आहे तो फर्स्ट पर्सनचा बदल स्पीकरच्या पर्सन प्रमाणे करायचा, म्हणजे स्पीकरच्या वचनाप्रमाणे करायचं, वाक्य बोलणाऱ्याच्या वचनाप्रमाणे. आपण मगाशी वाक्य पाहिलं होतं, हरीश सेड आय ईट एन ऍपल. आयचा बदल प्रथम पुरुषी आय आणि वी हे दोन आहेत. आय आणि वी हे सर्वनाम प्रथम पुरुषी आहेत. तर याचा बदल जो आहे तो आपल्याला वाक्य बोललेलं कोणी आहे त्याच्या वचनाप्रमाणे करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आयचा बदल ही ऑब्लिक शी असा होईल किंवा वीचा बदल दे असा होईल. जर वीचा बदल दे कधी होईल, इफ रिपोर्टर इज इन्क्लुडेड इट शुड बी युज्ड ॲज इट इज. जर समजा वाक्य बोलणारा व्यक्ती जर त्या क्रियेमध्ये समाविष्ट असेल तर वीला वी आहे तसं वापरायचं आहे. जर त्याचा समावेश त्याच्यामध्ये नसेल तर दे वापरायचा आहे. एक्झाम्पल्स खाली बघा तिथं. स्मिता सेड टू सीमा आय एम व्हेरी हॅपी नाव. आता इथं जे आय वापरलेला आहे याचा बदल जो आहे तो स्मिताच्या वचनाप्रमाणे करायचा आहे. इनडायरेक्ट करताना बघा, स्मिता सेड टू च इथं टोल्ड झालेलं आहे. स्मिता टोल्ड सीमा, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाचा दॅट बदल, आणि आयचा बदल शी असा झालेला आहे. कारण का तर शी हे स्मितासाठी वापरलेलं आहे आणि एमचा बदल वॉज केलेला आहे. तर प्रथम पुरुषी सर्वनाम आलेलं आहे हेच लक्षात ठेवायचं. आपण सर्वनामाचे बदल बघतोय, काळांचे बदल बघत नाही आहोत. तर आयचा बदल शी असा करण्यात आलेला आहे आणि ते स्मिताच्या वचनाप्रमाणे वापरलेलं आहे. स्मिता वाक्य अवतरण चिन्हातील वाक्य जे आहे ते कुणी म्हटलेलं आहे, स्मितानं म्हटलेलं आहे, म्हणून तिच्या वचनाप्रमाणे आयचा बदल झालेला आहे. जे वाक्यामध्ये जर अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये जर प्रथम पुरुषी सर्वनाम आले तर त्याचा बदल जो आहे तो बोलणाऱ्याच्या वचनाप्रमाणे करायचा आहे. वी जर आलेला असेल त्याच्यामध्ये जर बोलणाऱ्या व्यक्तीचा समावेश त्याच्यामध्ये असेल तर ते आहे तसं ठेवायचं आहे. परंतु जर बोलणाऱ्याचा समावेश त्या क्रियेमध्ये नसेल तर वीचा बदल दे असा करायचा आहे. तर हे पहिला प्रथम पुरुषी सर्वनामाचा बदल आहे. प्रथम पुरुषी सर्वनाम जर वाक्यामध्ये आलेला असेल तर त्याचा बदल बोलणाऱ्याच्या वचनाप्रमाणे करायचा आहे. आता याच्यामध्ये आयचा बदल ही शी आणि वीचा बदल दे किंवा वीला वी कधी ठेवायचं हे बोलणाऱ्याच्या वचनाप्रमाणे आहे. म्हणजे वाक्य कोणी बोललेलं आहे, इथं कोण आलेलं आहे, हे जे आहे, हे जे सुरुवातीला सेड किंवा सेड टूच्या आधी कुठला व्यक्ती आलेला आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे ते कसं बदलायचं हे सांगता येणार नाही, परंतु ते त्याच्या वचनानुसार असल्यामुळे तुम्ही तिथं कोण आलेलं आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करता येणं गरजेचं आहे. हे आयडेंटिफाय केले की त्याच्या वचनाप्रमाणे तुम्हाला इथलं प्रथम पुरुष सर्वनामांचे बदल करता येतील. त्यामुळे तुम्हाला ते आयडेंटिफाय करता येणं गरजेचं आहे. तर हा प्रथम पुरुष सर्वनामांचा बदल झालेला आहे. त्यानंतर द्वितीय पुरुष सर्वनामांचा बदल आहे.
इफ द सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स इन इन्व्हर्टेड कॉमा इज सेकंड पर्सन, जर वाक्यामध्ये द्वितीय पुरुषी सर्वनाम जर आले यू यू हे दोन जर आलेले असतील तर देन द चेंजेस शुड बी मेड अकॉर्डिंग टू लिसनर्स पर्सन, म्हणजे सेकंड पर्सन प्रोनाउन जर आलेले असतील तर त्याचा बदल वाक्य ऐकणाऱ्याच्या वचनाप्रमाणे करायचा आहे. प्रथम पुरुषी सर्वनाम वाक्य बोलणाऱ्याच्या वचनाप्रमाणे, द्वितीय पुरुषी सर्वनाम वाक्य ऐकणाऱ्याच्या वचनाप्रमाणे. फॉर एक्झाम्पल यू जर आलेला असेल तर यूचा बदल ही, शी किंवा दे असा करायचा आहे. आता हे यू कुणाबद्दल वापरलं गेलेलं आहे ते वाक्याच्या लिसनरवरती अवलंबून असेल. त्याचं एक्झाम्पल मध्ये आपण पुढे बघूया. स्मिता सेड टू हरीश, यू आर क्लेवर. आता यू हे सर्वनाम आलेलं आहे, हे यू जे आहे ते हरीश बद्दल वापरलेलं आहे. त्याचा बदल करत असताना स्मिता टोल्ड हरीश दॅट, यूचा बदल हरीशच्या वचनाप्रमाणे ही असा होतो, ही वॉज क्लेवर. हरीशच्या वचनाप्रमाणे बदल केल्यामुळे ही वॉज क्लेवर असा त्याचा बदल झालेला आहे. शी सेड टू देम, आता हे देम आलेलं आहे, याच्या वचनाप्रमाणे यूचा बदल होईल. शी सेड टू देम कॉमा इंटरनेट कॉमा यू कॅन डू इट, तर त्याचा बदल कसा होतोय बघा. शी टोल्ड देम दॅट दे कुड डू इट. यूचा बदल जो आहे तो लिस्नरच्या वचनाप्रमाणे झाला आणि लिस्नर हे देम आहेत म्हणजे अनेक आहेत, त्यामुळे दे असा तिथं वापरलेला आहे. म्हणजे यूचा बदल हा ही असा सुद्धा होऊ शकतो, शी असा सुद्धा होऊ शकतो, दे असा सुद्धा होऊ शकतो. ते कशावरती अवलंबून आहे तर ऐकणारा व्यक्ती, वाक्य ऐकणारा व्यक्ती कोण आहे त्याच्या वचनावरती अवलंबून आहे. तसंच प्रथम पुरुषी सर्वनामांचा बदल जो आहे तो वाक्य बोलणाऱ्याच्या वचनावरती अवलंबून आहे. कोणी वाक्य बोललेलं आहे त्याच्या लिंग वचनावरती ते अवलंबून आहे. तर हा सेकंड पर्सन प्रोनाऊनचा बदल झालेला आहे. थर्ड पर्सन प्रोनाऊन जे आहेत त्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. इफ द सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स इन इन्व्हर्टेड कॉमाज इज थर्ड पर्सन देन इट शुड नॉट बी चेंज्ड. थर्ड पर्सन जर सर्वनाम आलेला असेल, तृतीय पुरुषी सर्वनाम जर आलेले असतील तर हा नियम काय सांगतोय, तृतीय पुरुषी सर्वनामांमध्ये बदल करायचा नाही. तृतीय पुरुषी सर्वनामांमध्ये बदल करायचा नाही. फॉर एक्झाम्पल स्मिता सेड टू हरीश, ही इज प्रेझेंट नाव. आता ही जे आहे हे कोणाबद्दल आले आपल्याला सांगता येत नाही. ही जे आहे हे कोणाबद्दल, तृतीय पुरुष आहे म्हणजे हरीश पण नाही आणि स्मिता पण नाही, या दोघांबद्दल पण वापरलेलं नाही, त्यामुळे याचा बदल जो आहे तो करायचा नाही. त्यामुळे स्मिता टोल्ड हरीश दॅट ही वॉज, ही ला ही आहे तसं ठेवलंय बघा, ही वॉज प्रेझेंट देन. त्यानंतर शी सेड टू हिम दे कॅन डू इट, तर ही सेड टू हिम, ही टोल्ड हिम दॅट दे कुड डू इट. देला दे आहे तसं ठेवलं म्हणजे ही, शी, इट, दे जे चार तृतीय पुरुषी सर्वनाम आहेत याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. तर सर्वनामांमधले बदल परत एकदा ऐका. फर्स्ट पर्सन सर्व प्रोनाऊन जर आलेला असेल आय किंवा वी तर याचा बदल जो आहे तो बोलणाऱ्याच्या वचनाप्रमाणे म्हणजे वाक्य ज्यांनी बोललेलं आहे त्याच्या वचनाप्रमाणे त्याचा बदल जो आहे तो करायचा आहे. त्यानंतर सेकंड पर्सन प्रोनाऊन जर आलेला असेल तृतीय पुरुष सर्वनाम तर त्याचा बदल जो आहे तो वाक्य ऐकणाऱ्याच्या वचनाप्रमाणे करायचा आहे. आणि थर्ड पर्सन प्रोनाऊन जर आलेला असेल तर त्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. तृतीय पुरुष सर्वनाम जर आलेले असतील तर त्या वाक्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. हे समजलंय का सगळ्यांना? नेक्स्ट जो चेंज आहे सर्वनाम ह्याच्यातला डायरेक्ट टू इनडायरेक्ट मधला तो आहे गाईडलाईन्स फॉर कन्व्हर्टिंग डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच. तिसरा बदल जो आहे तो आहे बघा काय, when the reported speech contains a universal truth then simple present in the reported speech is not changed into the corresponding simple past tense but remains unchanged. समजा अवतरण चिन्हातील वाक्य हे त्रिकालाबाधित सत्य असेल तर त्याच्या काळामध्ये अजिबात बदल करायचा नाही. परत एकदा ऐका, अवतरण चिन्हातील वाक्य जर त्रिकालाबाधित सत्य असेल तर त्याच्या काळामध्ये बदल करायचा नाही. फॉर एक्झाम्पल टिया सेड कॉमा इंटरनेटेड कॉमा द सन रायझेस इन द ईस्ट. टिया म्हणाली की सूर्य पूर्वेला उगवतो. आता हे सूर्य पूर्वेला उगवतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे, त्यामुळे याच्या काळामध्ये बदल करायचा नाही. इनडायरेक्ट स्पीच त्याचं कसं होतं बघा, टिया सेड दॅट द सन रायझेस इन द ईस्ट म्हणजे कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून फक्त तिथं दॅट टाकायचं, एवढाच बदल तिथं होतो. त्याच्या अवतरण चिन्हातील वाक्याच्या काळामध्ये बदल होत नाही कारण ते त्रिकालाबाधित सत्य आहे. तर हा एक नियम इथं लक्षात ठेवा. त्यानंतर प्रोनाउन मधले बदल आपण मागाशी पाहिले होते ते आता इथं ऍक्च्युअल एक्झाम्पल मध्ये परत एकदा बघायचे. तर द प्रोनाउन्स इन द डायरेक्ट स्पीच आर चेंज्ड अकॉर्डिंग टू द स्पीकर अँड लिसनर. प्रोनाउन जे आहे ते वाक्यातील वाक्य बोलणारा व्यक्ती आणि वाक्य ऐकणारा व्यक्ती याच्या प्रमाणे होतात. फॉर एक्झाम्पल ही सेड टू मी आय विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. तो मला म्हणाला की
मी तुला पार्टीला बोलवेन, असं डायरेक्ट वाक्य आहे. त्याचा बदल करत असताना ही टोल्ड मी दॅट. आता आयचा बदल जो आहे तो बोलणाऱ्याच्या वचनाप्रमाणे करायचा म्हणून ही असा केलेला आहे बदल. त्यानंतर ही वुड इन्व्हाइट मी. मी हे फर्स्ट पर्सन आहे. म्हणजे यू हे सेकंड पर्सन आहे इथं. तर यू हे सेकंड पर्सन कुणाबद्दल वापरलेलं आहे तर मी बद्दल वापरलेलं आहे. त्यामुळे तिथं त्याचा बदल जो आहे तो ही वुड इन्व्हाइट मी असा होईल, लिस्नर प्रमाणे होईल. त्यानंतर शी सेड टू हिम, कॉमा इंटरनेटर कॉमा, आय विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. तर आयचा बदल बघा इथं ही असा झालेला आहे, परंतु ज्यावेळी स्पीकर बदलतो इथं खाली काय केलेलं आहे, शी टोल्ड हिम असं म्हटलेलं आहे. तर त्याचा बदल जो आहे तो हीच्या ऐवजी शी असा झालेला आहे, कारण स्पीकर जो आहे तो बदललेला आहे. स्पीकरचं वचन जे आहे ते बदललेलं आहे. सुरुवातीला पुरुषलिंगी होतं, ते नंतर स्त्रीलिंगी झालेलं आहे. त्यामुळं हिचा बदल शी असा झालेला आहे. त्यानंतर इथं मी होतं पहिल्या वाक्यामध्ये, मला बोलवणार आहे पार्टी. इथं त्याला आहे. त्यामुळं लिस्नर बदललेला आहे. त्यामुळे लिस्नरचं प्रोनाउन सुद्धा इथं काय केलेलं आहे, बदललेलं आहे. तर हिमला हिम असं झालेलं आहे. शी टोल्ड हिम दॅट शी वुड इन्व्हाइट हिम फॉर द पार्टी. त्यानंतर आय सेड टू देम, मी त्यांना म्हणालो. आय विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. तर आयला आय तसंच राहिलेलं आहे, कारण हे स्पीकरच्या वचनाप्रमाणे तसंच राहते. आयला आय तसंच राहील. आय टोल्ड देम दॅट आय वुड इन्व्हाइट देम म्हटलेलं आहे, कारण हे देम जे आहे ते कशासाठी आहे तर देम साठीच वापरलेलं आहे. म्हणजे स्पीकर लिस्नर जसे चेंज होतील तसे प्रोनाउन. एक्झाम्पल एकच आहे, फक्त स्पीकर आणि लिस्नर आपण चेंज केले, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कसे बदल होतात हे एका चार्टवरती आपण तुम्हाला दाखवलेलं आहे. शी सेड टू अस, इथं सुद्धा स्पीकर आणि लिस्नर बदललेला आहे. शी सेड टू अस, आय विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. शी टोल्ड अस दॅट, शीला शी आहे तसं थर्ड पर्सन दाखवलेलं आहे, कारण तिच्याबद्दल वापरलंय. दॅट शी टोल्ड अस दॅट शी वुड इन्व्हाइट अस फॉर द पार्टी. यूचा बदल अस कसा करण्यात आलेला आहे, कारण अस इथं वापरलेलं जरी असलं तरी सुद्धा हे यू जे आहे ते लिस्नरसाठी वापरलं होतं, आणि लिस्नर जो आहे तो काय तर अस असा आहे. नंतर गीता सेड टू मी, दे विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. गीता टोल्ड मी दॅट, देला दे आहे तसंच राहिले कारण तृतीय पुरुष आहे, आणि यूचा बदल जो आहे तो मीच्या वचनाप्रमाणे झालेला आहे. हा जो यू आहे त्याचा बदल मीच्या वचनाप्रमाणे झाला आहे, त्यामुळे इथं ते मी असं झालेलं आहे. म्हणजे प्रोनाऊन आपण चेंज केलेत या सगळ्या 5 एक्झाम्पल्स मध्ये, आणि प्रोनाऊन चेंज केलेले असल्यामुळे त्या प्रोनाऊनचा बदल कसा होतो ते इथं आपण दाखवलेलं आहे. प्रोनाऊन चेंज केलेत, एक्झाम्पल्स तेच ठेवलेले आहेत, परंतु प्रोनाऊन चेंज केलेले आहेत. हे तुम्हाला पाठवतोय, तुम्ही एकदा व्यवस्थित या वाक्यांचा जो आहे तो अभ्यास करायचा आहे. कारण का तर इथं प्रोनाऊन एक्झाम्पल तेच ठेवलंय, आय विल इन्व्हाइट यू फॉर द पार्टी. इन्व्हिटेशन फॉर द पार्टी हे एकच एक्झाम्पल राहिलेलं आहे, परंतु त्याच्यातलं कोण कोणाला बोलवतं याच्यामध्ये आपण बदल केलेला आहे. त्याच्यानुसार प्रोनाऊन कसे बदलतात हे इथं आपण काय केलेलं आहे बघा, इथं दिलेलं आहे. हे प्रोनाऊन सगळे जे आहेत, हे सुरुवातीचे प्रोनाऊन जे आहेत हे सगळे इथं बदललेले आहेत. हे लिस्नर स्पीकरच्या वचनाप्रमाणे बदललेले आहेत सगळे, आणि हे जे दुसऱ्यांदा बोल्ड केलेले आहेत हे सगळे लिस्नरच्या वचनाप्रमाणे बदललेले आहेत. म्हणजे ऐकणारा कोण आहे आणि बोलणारा कोण आहे याच्या वचनाप्रमाणे हा भाग जो आहे तो ऐकणाऱ्याच्या वचनाप्रमाणे बदलला आहे, आणि हा दुसरा जो भाग आहे हा पहिला जो भाग आहे हा स्पीकरच्या वचनाप्रमाणे बदललेला आहे, बोलणाऱ्याच्या वचनाप्रमाणे, आणि दुसरा जो आहे तो लिस्नरच्या वचनाप्रमाणे म्हणजे ऐकणाऱ्याच्या वचनाप्रमाणे बदललेला आहे. तर हे असे चेंजेस आहेत प्रोनाऊनचे. त्यानंतर लास्टचा चेंज आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मधला, सर्टन ऍडवर्ब्स. ऍडवर्बचे बदल, आता हे जे बदल आहेत हे लास्टचे बदल आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मधले. तर ऍडवर्ब कसे बदलतात बघा, सर्टन ऍडवर्ब्स शोईंग नियरनेस इन डायरेक्ट स्पीच आर चेंज्ड टू वर्ड्स शोईंग डिस्टन्स इन इनडायरेक्ट स्पीच. काही क्रियाविशेषण आहेत जी जवळीकता दाखवतात डायरेक्ट स्पीच मध्ये, तीच ऍडवर्ब जे आहेत ही डिस्टन्स दाखवण्यासाठी इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदलली जातात. काही ऍडवर्ब्स असे असतात ते जवळीकता दाखवतात, ते डिस्टन्स दाखवण्यासाठी इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदलले जातात. फॉर एक्झाम्पल नावचा बदल आताचा बदल देन नंतर असा होतो. हिअर येथे त्याचा बदल तेथे असा होतो, देअर. ॲगो पूर्वी त्याचा बदल बिफोर पूर्वी असाच होतो. दस THUS दस त्याचा बदल सो असा होतो. धिस हे त्याचा बदल दॅट ते असा होतो. दीज याचा बदल दोज त्या असा होतो. टुडे आज त्याचा बदल दॅट डे असा होतो, त्या दिवशी. टुडे म्हणजे आज आणि दॅट डे म्हणजे त्या दिवशी. टुमारो उद्या याचा बदल द नेक्स्ट डे पुढच्या दिवशी असा त्याचा बदल होतो. येस्टरडे द डे त्याचा बदल काल, याचा बदल द डे बिफोर अगोदरच्या दिवशी किंवा द प्रिव्हियस डे असा होतो. टू नाईट आज रात्री त्याचा बदल दॅट नाईट त्या रात्री.
लास्ट नाईट, त्याचा द नाईट बिफोर किंवा द प्रिव्हियस नाईट, अगोदरच्या रात्री. तर हे ऍडव्हर्बचे बदल आहेत. तर काय करूयात, हे सगळे बदल बघा, बदल झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच जे आहे ते कसं करायचं ते बघायचं आहे. तर हे जे बदल आहेत, हे बदल सगळ्यांना मी आज पाठवतो तुम्हाला अलॉंग विथ ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसच्या नोट्स. तर ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसच्या नोट्स लिहून काढा आणि त्याच्यानंतर हे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे बदल लिहा. ज्यावेळी तुम्ही बदल लिहाल, बदल लिहून झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचची वाक्य ज्यावेळी करतोय त्यावेळी तुम्हाला ते बदल जे लिहिलेले नोट्स आहेत त्या नोट्स बाजूला तुमच्या तिथे जवळ ठेवायचे आणि त्या नोट्सचा वापर करून तुम्ही काय करायचं, इकडं आपण जे पाहणार आहोत, तपासणार आहोत, वाक्य सोडवणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे, ते तुम्हाला तिथं व्यवस्थित पाहायला मिळेल किंवा करताना ते लक्षात येतील बदल. आता हे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं कसं आहे, ज्यावेळी तुमच्या शेजारी बदल काय होत आहेत त्याची वही असेल आणि ज्यावेळी तुम्ही वाक्य समोर सोडवत असाल त्यावेळी त्या बदल असणारे जे काही वही आहे त्या बदल असणाऱ्या वहीमध्ये तुम्ही ज्यावेळी बदल सारखे सारखे बघाल त्यावेळी ते बदल तुमचे पाठ होऊन जातील. तर अशा पद्धतीने आपल्याला ती वाक्य सोडवायची. त्यामुळे आपण ज्यावेळी आपण आता वाक्यांची प्रॅक्टिस करणार आहोत त्यावेळी तुम्हाला ते सगळं लक्षात येईल. तर आपण आपलं लेक्चर आज इथंच थांबूयात, 11 वाजलेले आहेत. मला पुढचं लेक्चर आहे बी डिव्हिजनला. तर आजच्या दिवसासाठी इथंच थांबतोय आपण. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. नेक्स्ट लेक्चर जे आहे ते पुढचे शिक्षक इथं जॉईन होऊन कंटिन्यू करू. थँक्यू.